श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास नारळी पौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण उद्या 8 ऑगस्ट 2025 रोजी वार येत आहे शुक्रवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आहे. आता उद्या नारळी पौर्णिमा तर आहेच, पण उद्या वरदलक्ष्मी व्रत देखील असणार आहे. तसंच जरा जिवंतिकाचं पूजन देखील केलं जाणार आहे. त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या काही गोष्टी एकत्र आल्यामुळे या दिवसाचं जे महत्त्व आहे ते अजूनच वाढलेलं आहे. आता जो रक्षाबंधनचा सण आपल्याला साजरी करायचा आहे तो अर्थातच 9 तारखेला करायचा आहे, पण पौर्णिमेला केला जाणारा जो सत्यनारायण आहे किंवा पौर्णिमेचे जे उपाय आहे ते तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी म्हणजेच 8 तारखेला करू शकतात. आता नारळी पौर्णिमा असल्यामुळे आपण खास नारळाचे काही उपाय, प्रभावी तोडगे जाणून घेणार आहोत, जे केल्याने निश्चितच आपल्या घरातील वाईट बाधा निघून जाण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी देखील आपल्याला त्या उपायांची मदत होणार आहे. फक्त हे उपाय करत असताना विश्वासाने करा, मनापासून करा. बघा, विश्वासाने आणि मनापासून केलेली कुठलीच गोष्ट व्यर्थ जात नाही, हा अनुभव तुम्हालाही असेल. त्यामुळे कुठलीही गोष्ट असू द्या, छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, सेवा असू द्या किंवा उपाय असू द्या, त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुमचा 100% विश्वास हा असायलाच हवा. कारण जिथे विश्वास असतो तिथेच खऱ्या अर्थाने चमत्कार देखील घडू लागतात. तर बघा, हे उपाय तुम्ही मनापासून करा. त्यासोबतच आपले जे काही कष्ट आहे ते प्रामाणिकपणे करणं हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आपण कष्ट प्रामाणिकपणे करतो तेव्हा आपल्या कष्टाला फळ मिळण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपले स्वामी महाराज घेतच असतात आणि आपले जे काही उपाय आहे ते देखील प्रभावी ठरत असतात. तर नारळासंबंधी कुठले उपाय करायचे आहे हे आता आपण जाणून घेऊया. बघा, हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष असं महत्त्व आहे. कुठलंही महत्त्वाचं कार्य हे नारळाशिवाय अपूर्ण आहे. त्याला श्रीफळ असं म्हटलं जातं. नारळाशिवाय कुठलीच धार्मिक विधी पूर्ण होत नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे असा हा नारळ सकारात्मकता जेवढी आणतो ना तेवढीच नकारात्मकता दूर देखील करत असतो. म्हणून नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. तो सोलायचा नाही, म्हणजे ज्या काही शेंड्या आपण फोडताना काढून घेत असतो त्या काढायच्या नाही. अगदी तसाच केसाळ नारळ आपल्याला आणायचा आहे. तो जो नारळ आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन संपूर्ण घरभर आपल्याला फिरायचं आहे. जे आपले 4 दिशा आहे किंवा 8 दिशा म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा असं संपूर्ण घरभर आपल्याला फिरायचं आहे. तुमचं अंगण असेल तर अंगणातही फिरायचं आहे. आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला हातामध्ये घेऊन आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा आहे. बघा, गोलाकार पद्धतीने जसा घड्याळाचा काटा फिरतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हा नारळ आपल्या मुख्य दरवाजावरून ओवाळायचा आहे. आणि संपूर्ण दरवाजा म्हणजे उंबऱ्यापासून ते दरवाजाचं जे वरचं टोक आहे ते संपूर्ण कव्हर झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो नारळ फिरवायचा आहे. यालाच उतारा करणं असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळाचा 7 वेळेस उतारा करायचा आहे. उतारा करत असताना मौन व्रत धरायचं आहे. कुणाशीही बोलायचं नाही. त्यातल्या त्यात मनामध्ये एखादा मंत्र जो तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची. घरातील इडापिडा दूर जात आहे असा भास निर्माण करायचा आणि हा उपाय करायचा. याने निश्चितच तुमच्या घरातील जी वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल. जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल. त्यासोबतच तुमच्या घरातल्यांची प्रगती होण्यासाठी देखील मदत मिळेल. त्यानंतर दुसरा जो नारळाचा प्रभावी उपाय आहे तो खास आपल्या इच्छापूर्तीसाठी असणार आहे. बघा, आता आपल्या इच्छा आकांक्षाला अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होतच असते. कुठेतरी आपल्या इच्छा या थांबवायलाही हव्या, पण तरीही अशी एखादी इच्छा असते ज्या इच्छेसाठी आपण अतोनात प्रयत्न करतो, मेहनत घेतो. जसं की स्वतःचं घर होणं किंवा मग संतानप्राप्ती होणं किंवा इतर कुठलीही जी समस्या असेल ज्यासाठी तुम्ही खरंच खूप अतोनात मेहनत घेत आहात. विद्यार्थी असाल तर तुम्ही प्रचंड अभ्यास करत आहात पण म्हणावं तसं यश तुमच्या पदरी पडत नसेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात. खास इच्छापूर्तीसाठीचा हा उपाय असणार आहे. तर तो करण्यासाठी तुम्हाला नारळच घ्यायचा आहे. आता नारळी पौर्णिमा आहे म्हटल्यावर नारळाचेच उपाय आपण करणार आहोत. हे जेवढे उपाय तुम्हाला सांगितले आहे तेवढे कंपल्सरी सगळेच करा असं नाही, पण यापैकी जशी तुमची समस्या असणार आहे आणि जो उपाय तुम्हाला करणं शक्य होणार आहे तो तुम्ही नक्कीच करू शकता. तर काय करायचं, एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या घराजवळ कुठे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आवर्जून हा उपाय करा. नसेल तर मग तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलात तरीही चालणार आहे. बघा, तिथे जाताना एक पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घेऊन जायचा आहे. बघा, पिवळ्या रंगाचा कपडा, नारळ आपला गुंडाळला जाईल इतका मापाचा तो कपडा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कपड्यामध्ये तो जो नारळ आहे तो गुंडाळायचा आहे. पण हे करण्यापूर्वी काय करायचं, मंदिरात जायचं. हा जो नारळ आहे तो हातामध्ये घ्यायचा. तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची. त्यानंतर त्या ठिकाणी बसून लक्ष्मी मातेचा, विष्णू भगवानांचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आहे.
11 वेळेस किंवा 21 वेळेस शक्य असेल तर एक माळ जप करायला हरकत नाही। तर विष्णूंचा जो मंत्र आहे तो असा आहे की ओम नारायणाय विघ्नेहि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। हा तुम्ही 11 किंवा 21 वेळेस म्हणू शकतात। माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। हे 2 मंत्र तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे। मंत्र जर अवघड वाटत असतील तर तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हटलं आणि ओम श्री विष्णवे नमः असं म्हटलं तरीही चालेल। बघा दोनही मंत्र तुम्हाला अतिशय सोपे असेच सांगितलेले आहे। जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकतात। मंत्र झाल्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि हा जो नारळ आहे तो त्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्यासोबत एक पाव किलो मिठाई, मग तुम्ही सफेद रंगाची घ्या किंवा पिवळ्या रंगाची घ्या, मग तुम्ही पेढे घेऊ शकतात, बर्फी घेऊ शकतात। अशा प्रकारे एक पाव किलो मिठाई देखील त्या नारळावर ठेवून भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे। दोघांचं एकत्रित मंदिर असेल तर त्या ठिकाणी करा, नाही तर मग आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये करा, कृष्णाचं मंदिर असेल तर तिथे करा, पण शक्यतो लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे। बघा इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्ही जर खरंच प्रयत्न करत असाल तर तुमची 100% इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठीच आहे। त्यासाठी आपल्याला नारळावर कर्पूर होम करायचा आहे। एक नारळ घ्यायचा, त्याच्या थोड्याशा वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर देवासमोर हा नारळ ठेवायचा। जो शेंडा आहे तो देवाकडे करायचा आणि त्यानंतर ह्या नारळावर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे। 5 ते 7 कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या। एक कापराची वडी प्रज्वलित करायची। त्यानंतर ते चालूच असताना आपल्याला जो तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे किंवा कालभैरव अष्टक म्हणता येत असेल तर ते म्हणायचं आहे। जी सेवा तुम्ही करणार आहात ती तुम्हाला सोपी वाटेल अशाच पद्धतीने करा आणि त्यानंतर एका मागोमाग एक असे तुम्हाला 5 किंवा 7 कापूर त्या ठिकाणी नारळावर प्रज्वलित करायचे आहे। पहिला कापूर विझण्याच्या आत तुम्हाला दुसरा टाकायचा आहे, ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे। अशा पद्धतीने कर्पूर होम जर तुम्ही सलग 40 दिवस केला किंवा दर अमावस्या पौर्णिमेला केला तर तुमच्या घरातील कुठलीही वाईटातली वाईट निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाणार आहे। 100% अतिशय प्रभावी हा उपाय आहे। फक्त एकदा उपाय करायचा आणि मग वर्षानुवर्ष काही करायचं नाही असं करू नका। तर कमीत कमी 6 महिने तरी तुम्ही हा उपाय कंटिन्यू करून बघा दर अमावस्या पौर्णिमेला, किंवा मग उद्यापासून सलग 40 दिवस करून पहा, तुम्हाला 100% त्याचा पॉझिटिव्ह बदल दिसून येईल। त्यानंतर तुमच्या घरातील मुलं किंवा घरातील एखादी व्यक्ती सातत्याने आजारी राहत असेल, सगळं काही नॉर्मल येत असतानाही जर अशी समस्या निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही नारळाचा उतारा करू शकतात। तुमचं जर स्वतःचा व्यवसाय असेल, दुकान असेल, ऑफिस असेल, जे काही असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही नारळाचा एक प्रभावी उपाय करू शकतात। त्यासाठी तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळाची आपल्या ऑफिसच्या मध्येच पूजा करायची। हळदी कुंकू, अक्षता, फुलं जे काही आहे ते अर्पण करायचं। त्यानंतर आपल्या वास्तूतील म्हणजेच आपलं जिथे दुकान आहे, ऑफिस आहे, तिथली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची। त्यानंतर या ठिकाणी फक्त कामामध्ये यश मिळू दे आणि जी माता लक्ष्मी आहे ती सातत्याने इथे अखंड स्वरूपात वास करू दे अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या ऑफिसच्या पूर्वेला किंवा ईशान्येला तो बांधून द्यायचा आहे। अशा पद्धतीने हा उपाय केल्याने देखील तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होताना दिसून येणार आहे। त्या स्वामी भक्त हो, या ठिकाणी तुम्हाला मी नारळाचे जे काही 2-4 उपाय सांगितलेले आहे त्यापैकी जे करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करून बघा। अतिशय प्रभावी असे हे उपाय आहे, तुम्हाला निश्चितच त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच जर तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर फक्त 121 रुपयामध्ये कुंडली मार्गदर्शन दिलं जातं। संपूर्ण PDF स्वरूपात तुम्हाला कुंडली मिळणार आहे। त्यासोबतच तुमच्या राशीनुसार तुम्हाला रत्न देखील सुचवला जाणार आहे। तुमचा रत्न राशीनुसार जर तुम्ही परिधान केला तर निश्चितच तुम्ही जे काही काम करत आहात त्याला यश मिळायला सुरुवात होते। बऱ्याचदा आपण कष्ट करूनही यश मिळत नाही, तेव्हा आपण जर रत्न परिधान केले तर निश्चितच आपल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ लागतो आणि तुमचं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ व्हायला देखील सुरुवात होते। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार रत्न खरेदी करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमचा रत्न तुमच्या घरी घेऊन जा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।